हॅलो नमस्कार वेलकम गुड मॉर्निंग. चला आज सकाळ सकाळी दूध दररोज मी असं दुधातली शाई काढून ठेवते फ्रीजला. कालच तूप काढलं होतं माझं, थोडी शाई होती, शाई तेवढी काढून ठेवली फ्रीजमध्ये. चहा ठेवलं एकीकडे, भेंडी धुवून ठेवली एकीकडे, दूध तापायला ठेवलं. आणि मॉर्निंग स्टार्ट आमची पिहू तरी लवकर उठतच नाही. व्योम जाऊन तिला उठवत असतो सारखं. मी 2 वेळा उठवायला गेले तरी मॅडम झोपलत. मग ते सगळं तयारी करून ठेवली. मी पीठ मळून ठेवलं होतं एकीकडे. हा व्योम सगळा कालचा बाजारा मी आणलेला काढून ठेवला नाही आहे अजून, त्यातलं सगळं काढून फेकत होता. आणि आपण पण जाऊन सारखं 17 वेळा पिहूला उठवतोय. बघा इकडे तो उठवत होता. इकडे गरम गरम चहा तयार केला, चहा ओतला मिस्टरांना, मला दोघांनी चहा ओतून घेतला. त्यांनी चहा पित होते. व्योम लागला होता, त्याला बिस्किट पाहिजे असते, बुडवून खायचं असते फक्त, बाळं खात नाही तो, पाहिजे म्हणून लागलेला. पण मोस्टली मी बिस्किट जास्त नाही देत त्याला. चहा पिला, गरम गरम. पिहू उठून आली. भेंडी धुवून ठेवलेली स्वच्छ, कापडाने पुसून ठेवल्या सगळ्या भेंड्या. मी पुसूनच चिरते, नाहीतर ते सगळं चिकट चिकट होतं. धुवून ठेवून झाल्यावर एक थोड्या वेळाने मी स्वच्छ पुसून घेते. त्याला पूर्ण कोरडी करूनच भेंडी कट करते, जेणेकरून त्या चिकट नाही होणार चिडबळ. पिहू उठून आली, ब्रश वगैरे करून मग तिला दूध चहा बिस्किट दिलं खायला. मग भेंडी कट करायला घेतली. पिहू खायला आल्याला व्योमसुद्धा आला होता लगेच, त्याला पण चारत होती ती मध्ये मध्ये, ते व्हिडिओ नाही मी घेतलं. मग भेंडी सगळी कट करून घेतली, खिडकी खराब असलेली सगळे बाजूला काढून टाकली. असे 4-4, 5-5 घेते, पण बघून बघून मी कट करते. खराब झालेली भेंडी ठेवली बाजूला काढून. मग एक टोमॅटो घेतला, टोमॅटो घालते मी भेंडीमध्ये. बरेच जण घालत नसतील पण मी घालते टोमॅटो भेंडीमध्ये, कारण मला आवडतं. सगळी भेंडी कट करून झाली, टोमॅटो घेतला. मग सगळे कढईमध्ये घालून पहिला त्याला ड्राय रोस्ट करून घेतला, फक्त तेलामध्ये घालून भेंडी भाजून घेतली. मग त्याच्यानंतर त्याला टोमॅटो ते टाकून चटणी नमक वगैरे सॉल्ट टाकून तयार करून घेतली भेंडी. मी प्रॉपर भेंडीचा व्हिडिओ नाही बनवलेला. भेंडी तयार झाली होती. मग वरून थोडी कोथिंबीर टाकून हलवून असंच ठेवलं, फक्त व्हिडिओमध्ये दाखवलं, पण नंतर हलवून मिक्स करून बाजूला ठेवून दिली. मग चपात्या करायला घेतले. ह्यांचा डबा द्यायचा असतो, लवकर जाणार असतात म्हणून फटफट चपात्या सगळ्या करून घेतल्या मी. त्यांनी आंघोळ वगैरे करून पूजा करत होते तिकडे. आंघोळ केले की पहिली पूजा करतात ॲज युज्युअल, त्यांना सवय आहे. अशा मी चपात्या तेलाच्याच लाटते, मला पिठाच्या नाही जमत. मोस्टली मी चपाती कधी पिठाची करतच नाही, मी तेल लावून. इथं बरेच जण म्हणतात तेल लावून लाटते, म्हणतात पटत नाही लोकांना, पण मी तेल लावूनच लाटते. कारण माझी मम्मी वगैरे पण तेल लावून लाटतात, माझे सासूबाई सगळेच तेल लावून लाटतात, म्हणून मलाही तेल लावूनच करायची सवय आहे चपाती. त्यामुळे मला पोळी करताना सुद्धा प्रॉब्लेम येत नाही. नाश्ता काही आज वेगळा बनवला होता. नाश्त्यामध्ये पण भेंडी चपाती आणि डब्याला पण भेंडी चपातीच केली होती, कारण ह्यांनी लवकर ऑफिसला जाणार होते. नाश्ता आणि हे सगळं सेपरेट करत बसलं की उशीर होते, म्हणून आज एकच तेच नाश्त्याला खाऊन गेले होते. मी जास्त उशीर करायचं रिझन चपातीचं म्हणजे की दाखवायला की मी चपाती तेलाचीच करते, तर लोकांना पटत नाही तेलाचे करते. ठीक आहे, चला की मी शोशा केल्यासारखं झालं इथे, पण ठीक आहे. चपात्या वगैरे सगळ्या करून झाल्यानंतर मुलांना आंघोळ घालायचं होतं. ह्यांनी डबा वगैरे भरून जायला निघाले होते. व्योम गेला होता किल्ली घेऊन त्यांच्या मागे, पाठी लागतो तो आता, त्याला फिरायला आवडतंय. पप्पा चालले की लगेच हा मागे जातोच. ह्यांनी आवरून ऑफिसला घालून आवरवलं त्यासनी, आवरवून त्यांनी बसले. मग मी धुणं धुवायचं होतं, घेऊन गेले कपडे धुवायला. तर व्योम माझ्या पाठी आलाच होता, बघा तिकडे मागे दिसतील थोडासा आला. आणि ते पाण्यात चावीत मी काहीतरी आणायला आत गेले तोवर हा पाण्यामध्ये खेळायला चालू केला. कपडे ते धुवून होईपर्यंत पिहूचं टायमिंग स्कूलचं झालं होते. 12:15 तिची रिक्षा येते. हा बादली घेऊन आला, मी कपडे वाळत घालून आले होते, तर हा मागे रिकामी बादली घेऊन आला. व्योम बसलेला खेळत. मग पिहूला तयार केलं, तिचा डबा पण भरला. तिला भेंडी आवडते, मग भेंडी चपातीच डब्याला दिली होती. तिला मी वेगळं काही देत नाही, सुरुवातीला थोडं वेगळं दिले, पण तिला जेवण प्रॉपर जेवायची सवय लागू दे म्हणून मी भेंडी चपाती म्हणजे जे करेल ना तिच्या पप्पासाठी तेच तिला पण डब्याला देते. आता तिचा डबा पॅक करून दिला.
ती आवरून बसवलं होतं तिला, मी ड्रेस वगैरे घालून. हा व्योम मागे म्हणजे कांदे बटाटे सगळे फेकतो, एवढा दमवतोय ना हा. तरी असं बॉल असल्यासारखं घ्यायचं फेकायचं त्याचं चालू होतं. पिहू आणून ठेवते तिथं. मग अजून रिक्षा यायला थोडा टाईम होता म्हणून भांडी सकाळची जेवण बनवलेली चहाची होती ती सगळे घासून घेतले भांडी फटाफट. लिक्विडच वापरते मी भांडी घासायला, कारण साबण वापरल्याने त्याचे पांढरे डाग राहतात. लिक्विड यूज केले की त्याचे डाग अजिबात भांड्यांवर राहत नाही, म्हणून मी लिक्विडची सवय आहे मला. भांडी घासताना लिक्विडच वापरते. व्योम तिथे खूप रडत थांबेल, त्याचा आवाज येत असेल फास्ट फॉरवर्ड केल्यामुळे, ते वेगळाच वियर्ड येईल. खूप दमत होता मला, तिथे पायाला धरून उभाच होता तो. एवढा नुसतं रडत त्यालाच घ्यायचं मी, त्याचे कोणतरी घरात त्याला अटेन्शन नसेल तर मी तरी त्यालाच घ्यायचं, काम करायचं नाही असं त्याचं असतं. हां आटूक. बापरे, हा लॉंगच व्हिडिओ गेला की मी कट करायचं राहूनच गेलं व्हिडिओ. आज आंटी पण गावी गेले होत्या, त्यामुळे घरी पण कोणच नव्हते. अंकल संध्याकाळी ड्युटीला जाणार होते, आंटी सकाळी गावी गेले, तर दुपारी सौरभ जाणार होता. पिहूला वगैरे आवरलं मी, ती आवरून खाली गेली. दारात मांडव घालायला चालू होतं, त्याच्यामुळे रिक्षा दारात येणार नव्हती. मग थांबलो आम्ही, बघितलं दोन्हीकडे रस्ते बंद होते, इकडे आणि ह्या साईडला पण अजून मांडव घालायचं चालू होतं. त्याच्यामुळे मग रिक्षावाल्याला फोन केला मी, त्यांना तिथे कोपऱ्यावरच थांबा म्हणलं. मग मी व्योमला घेऊन गेले, पिहूला घेऊन तिथे सोडायला. व्योमचा रडून डोळे सुजले होते त्याचे. मग त्याला पिहूला सोडून आल्यानंतर शेवाळ्या ज्या उन्हात मी घातल्या होत्या त्या डब्यात भरून ठेवल्या. माझ्या मागच्या वर्षी सासूबाईंनी करून दिलेल्या होत्या फुल मोठा डबा भरून शेवाळ्या. मग निम्म्या संपल्या होत्या, मग त्या उन्हाला वाळवल्या 2 दिवस. वाळवल्यामुळे त्याच्यात आळी वगैरे काही होत नाहीत, ते चांगलं राहतात. ते वाळवून डब्यामध्ये काढून ठेवलं. हा मी काय सांगत होते, असं सगळे गेल्यामुळे घरी यात कोणच नसल्यामुळे आमच्या पिहूला सुद्धा करमत नव्हतं, बोर होत होती ती पण. अजून ती स्कूलवरून आली नव्हती, पण ती सांगत होती मम्मी सगळेच गेल्यात, आपण पण जाऊया चल गावी, म्हणून कोणच नाही आहे. तिचं चालू होतं असं. मग थोडं उद्याच्याला डोसे करायसाठी मी तांदूळ आणि डाळ भिजत घातले होते, कारण बरेच दिवस झालं डोसा खाल्लेला नाही आहे. मग पिहू येईपर्यंत व्योम झोपला होता, म्हणून पिक्चर लावला होता. गेस करा हा कोणता मूवी आहे. मला मराठी ओल्ड पिक्चर बघायचा जरा इंटरेस्ट यायला लागला, मी जुने पिक्चर लावून बघत बसलेले मराठी. झालं तोवर आमचा व्योम उठून आलाच इकडे. तो उठून आला, मग त्याला थोडं पोटाला घातलं, म्हणजे भात कुकर लावला पहिल्यांदा. मग गरम गरम भात त्याला चारत होते. त्याचं पोट भरलं की एक घास पण तोंडात घालून घेत नाही, सगळं थुकून देतोय तो. थोडं खायचं थोडं थुकायचं मस्त चालू असते. जशी मुलं मोठी होतात तसं त्यांचं जेवणाकडे दुर्लक्ष होत जातं असं मला वाटतं. बसला पहिला खायसाठी, पहिले थोडं खाल्ला होता, आता नको झालं त्याला लगेच. झालं व्योम थुकलाच बघा. व्योमचं आवरेपर्यंत पिहू आली. तिचं पण सगळं आवरलं, कपडे वगैरे चेंज करून हातपाय धुवून घेतली. हातपाय धुतल्यानंतर तिच्यासोबत मी पण जेवले, दोघी म्हणून जेवलो. आणि झोपायला चल म्हणताना मॅडमांना अभ्यास करायचा मूड आलेला, मग ती सगळा अभ्यास करत बसली. आणि ती झेडपर्यंत ABCD लिहायला लागली आहे. तिने ABCD वगैरे लिहिलं. मग तिचं नाव लिहायला मी सांगितलं, एकदाच दाखवलं फक्त नाव लिहायला. सेकंड टाइम तिचं तिने लिहिले नाव लक्षात ठेवून. काय झालं ते? मनस्वी. गुड गर्ल. बघा पिहू मनस्वी. आणि परत लिहू खाली तिला तिच्या पप्पाचं नाव लिहायला सांगत होते मी, ते पण हा आला होता इथे लगेच. पिऊला तरी हा अभ्यास करूच देत नाही. झाल्यानंतर झोपला नव्हता. अंकल ड्युटीला चालले होते, मग तेव्हा मला जाता जाता सांगून गेले लॉक वगैरे लावायचं, पाणी चालू करायचं. ते सगळं कुत्र्यासाठी खायला ते घालायला बिस्किट पुडा ते सगळं देऊन गेले होते. मग जरा कोणच नसल्यामुळे सारखं बाहेर जाऊन बघत होते मी कोण येते काय करते. गेट वगैरे सगळे लावलंच होतं.
तरी पण एकदा चेक करून आले. मग चहा वगैरे केलेला प्यायला घेतला. हा व्योमला पाहिजे होता चहाची वाटी ओढत होता, त्यावर ते मी ठेवलेलं स्नॅक्स घातला पालतं तिथे सगळं सांडला. पिऊला उठवायला गेलेला, बघा हा कसा उठवत होता. तो उठवतेला आवाजानेच मी पटकन व्हिडिओ करायला आले. पिऊ आमच्या एकदा झोपली की उठायचंच नाव नाही काढत लवकर. दीदी म्हणून उठव की मग अशी उठ पिऊ, चल उठ 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 उठ. कमॉन कमॉन, वेकअप वेकअप. दीदी म्हणून उठवाले माझं. उठ चल, बघ बाहेर पिऊ, बाहेर. एकाला अजिबात झोप नाही, एकाला खूप झोप आहे. ह्याची थोडे त्याला दिली तर बरं होते. त्या दोघांना दूध वगैरे पाजून आणटी त्यांनी खाली नाही आहेत म्हणून एक 5-10 मिनिट खाली आलो. खालचा लाईट लावायचा होता, तो लाईट वगैरे लावून ठेवला. मुलांना घेऊन एक थोडा वेळ बसलो तिथेच. हा व्योमचा ऐकून ज्वारी एक समोरच्या आजीने घातली होती वाळत, ती घेऊन जाईना. हा व्योम चालला होता त्याच्यामध्ये सारखं सारखं पळून. मग वर आलो. येता येता तिथे औषध मारला आणतो त्यांच्या दारात, पाली वगैरे जाऊ नये म्हणून.